सत्यप्रीत न्यूज. राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आज मोठा झटका बसलाय. राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या 24 नगराध्यक्ष आणि 154 सदस्य पदांच्या निवडणुका स्थगित केल्यानंतर आता हायकोर्टानं मतमोजणीबाबतही महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आयोगाच्या या निर्णयावरून दाखल झालेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली आहे. याचिकाकर्त्यांनी आज होत असलेल्या मतदानाचा निकाल पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयानं मान्य केली असून आयोगाच्या सुधारित कार्यक्रमालाच कोर्टानं थेट धक्का दिलाय. पूर्वी 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आयोगाच्या नव्या सुधारित कार्यक्रमानुसार 24 अध्यक्षांच्या जागा आणि 154 सदस्य पदांसाठी मतदान 20 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर लगेच 21 डिसेंबरला राज्यभरात एकत्रित मतमोजणी केली जाईल. यासोबतच 20 डिसेंबर नंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्याची परवानगी देण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. त्यामुळे आज जे मतदान सुरू आहे त्यावर आधारित कोणताही एक्झिट पोल उद्या प्रसिद्ध होणार नाहीये. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की आजच्या मतदानाचा उद्या निकाल जाहीर केला तर त्याचा पुढील निवडणुकांवर सकारात्मक नकारात्मक प्रभाव पडू शकतो. न्यायालयानं ही बाजू मान्य करून मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय कायम ठेवलाय. सत्यप्रीत न्यूजसाठी रिपोर्ट नागपूर.